बानू बघा, बानू बघा, बानू बघा कशी बघती टिरकी. बानू बघा, बानू बघा. वाकडं दाखव ग बानू, वाकडं दाखव ना. तर फेकून देऊ तुला, फेकून देऊ का? पटली पल्ली 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 पल्ली. लय आगाव पोरगी आहे, लय आगाव पोरगी आहे. बघा कशी बघते, हल्लोच बघते. तुम्हाला वाटतं का तुमच्याकडे बघते म्हणते? तुमच्याकडेच बघते. राव दे बाया, लिकरूच आहे. कुठं एक हात धरलाय. बघा जांभळ्या, चहाची जांभळी आली काही ग. चहा प्यायचं नाही तर बघू शकता बानूचं दात कसं झालं. थांबा मी तुम्हाला दाखवते. हा बा, खालचं दातच दिसत नाही तिचं, खालचं दातच दिसत नाही त्या पुरीचं. कसं का करावं काय नाही, खालचं दात दिसत नाही. तर थांबा एक मिनटं, मला तिचं दातच दाखवते आता. बघा अगा वाकडं बघितलं का? अगा अगा कशी तोंड मिटवती. अगा खालचं दातच दिसत नाही तर तिचं. बघा बानूचं दातच दिसत नाही तर वरचं दात आहे तर मला मोठं मोठं आहे तर बघा. तर भरपूर जणांना बानू आवडते बाया. बानूला भेटायला पण यायच्यात बाया, माऊ यायच्या त्या भेटायला बानूला. त्यांना बोला बानू, बोल बर का. तर बघा बानू कशी बसली टुंबाच. घेऊन जा म्हणते, घेऊन बस म्हणते. आणले आगाव आहे. पल्ली पल्ली म्हणलं की धरती, पल्ली पल्ली म्हणलं की धरती. बघा कशी बघते, टक्कर आहे माशी. हो का? अगा अगा. तर बानूची एक खास बात सांगते. तिला असं म्हणलं का नाही, उचलली का नाही आपण, पुल्ली पुल्ली म्हणलं ना, काय काय म्हणते का, ग ग ग ग ग ग अशी म्हणते. आगाव पोरगी आहे. बघा तिच्याकडे बघते, आईकडे बघते. बघा सांगते पण. पडली होती का बानू? पाळली होती वाटतं दीक्षाने एकदा, आईने एकदा पाळली होती. आणि माझ्यापाशी आली म्हणलं का ना, थांब फेकूनच देते. लगेच ओरडते मोठा आवाज काढून. तर बानूचा बर्थडे आला पुढच्या महिन्यात. बानूचा बर्थडे पुढच्या महिन्यात आलाय. तर बानूचा बर्थडे साजरा करायचा. बघा या म्हणते सगळ्यांनी. तर या बानूच्या बर्थडेला. बानूचा बर्थडे आहे 10 मध्ये, 10 तारीख म्हणजे 10व्या महिन्यात 10 तारखेला. तर बानूचा बर्थडे घटातच नेमका येतोय. तर बघू काय होतंय. तिच्या बर्थडेला काय जेवण नाही काय नाही, फक्त केक आणायचा आणि कापायचा. ती पण 2 वर्ष झालं बाया बनवते मी. ती पण लेकरांची हवस असते. आता दीक्षाचा बर्थडे करायला लागलं की तिला नाही का असे बघती. तिला म्हणजे तिला येत नाही म्हणून काय झालं, ते समजतंय तर सगळं तिला. आपण त्या गोष्टी नाही करायच्या तर कोणी करायच्या, बरोबर आहे का नाही. म्हणून बानूच्या बर्थडेला आता कपडे आणायचे, केक आणायचा, अजून काय काय आणायचं ग, टोपी आणायची, अजून काय काय आणायची. बघ कशी बघते, आईकडे बघते बघा ती. तर बाहेर बसले ना मच्छर लय चावते, लय म्हणजे लय चावते मच्छर. तर बघू शकता आमच्या इकडलं वातावरण. आबाळ ही मस्तपैकी एवढा मोठा धनुरा. रान पडायला उडीद हाय, उडीद हाय. आणि इकडे गाव लागतंय एंडिंग. आमच्या दारातनं रस्ता आहे. आम्ही कुठं राहतो तुम्हाला सांगतो. तर आम्ही राहतो चौकात. बघितलं का झेंडा दिसत असेल तुम्हाला, झेंडा. झेंड्याच्या इथंच आपलं एक पेरूचं झाड आहे, त्याच्यावर घेवडा आहे. लगेच ओळखू येत आहे. आणि तुटलेलं घर म्हणलं की लगेच कळते. घर तर आपलं माहितीच आहे की तुम्हाला, अख्ख्या दुनियाला माहिती आहे घर. तर आता आज म्हणलं होतं, आज काय कामाला बी गेलो नाही, कुठंच नाही. लय दुखणं आलतं. दुखणं म्हणजे अंग मोडल्यासारखं होतं एकदम. असं रेटिंग कामाचा पडला का नाही, त्या हातन तीन लय दुखतंय असं होतंय. तर म्हणलं चला बानूचा हेड तरी बनावा. तर बानू बघते आईकड. तर म्हणलं बानूबद्दल काही गोष्टी सांगावा. कसं आहे माहिती आहे का, गुडीत मिटवण्यापेक्षा
भांडणं करण्यापेक्षा गोडीत मिटवून घेणं ही महत्त्वाचं वाटतं मला. जाऊ द्या, असं समजायचं एखाद्या भिकाऱ्याला दिलं पैसे आणि घ्यायचं आपली कागदपत्र आहे तर काय करायचं, इलाज नाही. कुठनं तरी काढावं लागतं याजा पाजानी आणि द्यावं लागेल. काय माझं पण एवढं नाही ना. मी नोकरीला असते ना तर म्हणलं असतं होय बाया आता आपण नोकरीला आहे चला द्यावं. त्याला काय लेकरांची पल्लीच नाही, हाय ती का नाही ती पण त्याला माहीत नसेल. म्हणजे पूर्णपैकी असा वेडा झालाय, एकदम असा वेडा झालाय की त्याला कळतच नाही बायकून लेकरं काय असते. असं समोरनं तर टीमवरनं कधी मी चालली का नाही असं बघितलं ना माझ्याकडं तरी पण ते खाली मुंडी घालतो. आणि त्याला बोललं ना तर निसा हां करते दातन तीन गाडून. आता पूर्णपैकी म्हणजे वेडाच झाला, असं डोक्यामध्ये नाही का त्याच्या फिट बसल्यासारखी झाली फिट. तर कशाने बसली आणि कशाने नाही, दारूनी का गांजाने कुणाच ठाव. त्याला गांजाने पण फुकून फुकून याड लागतं बरं का, चांगलं नाही. आणि ते गांजा जास्त ओढत आहे नशा नाही चालली की. बघा बानू वाकडं दाखवली कशी, बघा बानू हो. आदर 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 पल्ली 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 पुरगी पल्ली 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 पुरगी अगं दगद गद 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 अगं दगद गद 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 लय आगाव पुरगी आहे. तर त्याला बाहेर मच्छर चावायला लागल्यात. म्हणलं चला ब्लॉग तरी बनवावं. म्हणलं काय माहिती आहे का, आपल्या घरातलंच रुटीन आहे. आपल्याला काय कुणाचं याचं काढ आणि त्याचं काढ नाही जमत आपल्याला. आपल्या घरातलंच आपल्याला सरना तर लोकांचं कुठं काढत बसावं, बरोबर आहे का नाही. माझीच मला पडलंय लेकरा बाळांचं तर दुसऱ्याचं कुणी कसं असतं म्हणते का, निंदा करणाराचं घर शेजारी असावं लागतं आणि निंदा करणारी पण आपल्यातलीच असते ती, असं आहे. मग करू द्या, कवर धुणं धुतेल, बरोबर आहे का नाही. धुवून धुवून कटवून तर बसल ना, तर बसू द्या, काय आपल्याला करायचं आहे. आणि इथं आमच्या गावात तर निंदा करणारी लय आहे ती, इतकी आहे ती की एखाद्याचं चांगलं चाललं का नाही, का चांगलं झालं आणि माझं चांगलं झालं नाही असं म्हणून भांडते ती. म्हणजे चौकूनच पंचायत आहे ना, बाय माणसाला चौकून पंचायत असते. आणि आम्ही काय कोणाच्या दारात नाही आणि कोणा आमच्या दारात पण नाही. उलटा आमच्या दारात येते ती, बसते ती, गप्पा मारते ती आणि जाते ती. आपल्याला काय कोणाचं घेणं देणं, याचं काढायचं आणि त्याचं काढायचं आहे. बाया आली ना 2 शब्द चांगलं बोल, चहा पाणी पी आणि जा, बरोबर आहे की नाही. आपल्याला ते जमतच नाही पहिल्यापासून. आणि आम्ही माणसं पण तुम्ही म्हणजे चेहऱ्याहून तर कळत असं ना, आम्ही कोणाचा निंदा काढत नाही. त्यामुळं माणसं म्हणतात तर आमची निंदा काढत नाही आणि यांच्या घरी भांडणं नाही, तीन कशी काय भांडणं, यांच्या घरी खेळावा म्हणून भांडणाचा मौका बघते ती. तर तशीच मी बायांनो तसंच मोकं बघत राहावं. आम्ही तुम्हाला मोकात देणार नाही. आम्ही आमचंच नीट होतो, आमचंच घरात सरना तर तुमचं कवा बघत बसा, तुम्हीच बघत बसा. तर चला, बोलायला तेवढं कमीच आहे. आणि आमचं गाव एवढं बेकार आहे काय, अख्ख्या गावाहून उतरून टाकायचं गाव आहे. कोणी एखाद्याचं चांगलं झालं ना तर म्हणते ती हां झालं असल कशामुळं तरी. आता बोलणं पण चुकीचं आहे. तुम्ही म्हणता हां याच्या संग गेले म्हणून त्याचं चांगलं झालं, असं आहे आमच्या गावात. म्हणजे आपण मेहनत करून तरी पोट भरलं ना तरी पण नावं ठेवते तीच. आणि नावं ठेवणारी कुठं लांबची आहेत, जवळचीच आहे ती. तर ठेवू बापडीची आणि त्यांचं फुकटचं तोंडा लावायची, जीभ टाळाला निघायचं. तर तसंच करत बसा, आमचं तसंच धुणं धुवत बसा. कारण आम्ही पण आमची धुणी धुवून कटवून बसलोय. आणि तसं बी बानूची ही लय पडते ती कपडे, बिनधास्त धुवा, आम्हाला काय टेन्शन आहे. आता घट पण आले तर आणि मरणाची लेपटात राहायची बिनधास्त या आणि धुवा आणि जावा. मग काय तर आम्हाला काय हे नाही पडत, आम्हाला फरक नाही पडत कोणत्या गोष्टीचं. आणि चिंध्या तर अख्ख्या दुनियाने आहे ती, कुणी पण दिलेली आहे ती आम्हाला. लुगडी पाणी ही सगळी देते ती, पाहुणे रावळी सगळी देते ती लुगडी आम्हाला. आणि आईची तिकडली पण सगळी देते ती. मग त्यामुळं का नाही आमच्या घरात नुसते पोत्यानीच पैसा कमी आहे पण लुगडी जास्त आहे ती. आका घर भरलं आणि बाहेर तर काढलं तर आका वाटा भरल. तर बिनधास्त धुवा, एक दोघी काय आका गाव तरी आलं तरी कमी नाहीत पाडणार, एवढी कपडे आहेत ती. तर बिनधास्त धुवा, बिगर साबणाचं धुवा, साबण लावून धुवा, कशाने पण धुवा, पण धुवा.
चालतंय, आम्हाला काय फरक नाही पडत. कसं आहे, आज त्या गोष्टी बोलण्याचा उद्देश का आला की चला जाऊ द्या. तर एक गोष्ट मला आठवली म्हणून त्या गोष्टी मनामध्ये, आणि मेन हिच्या बापाचा राग आहे मला, आणि ते पूर्ण वेडा झाला. आणि इथं यायची तर त्याची लायकीच नाही, आणि इथं आला ना त्याला इतका हाणणार आहे ना, कारण त्याचं असून आणि नसून माझ्या लेकरांना अजून कुणाचा बिस्किट पुडा माहीत नाही. आणि लोक काय म्हणतात, म्हणजे आता मी करायचं ते करतीच, माया लावायची तर लावतीच, आपलं कोणा खाण्याचं माझं पडलंय तर लोकांना कुठं न्यावं बिस्किट पुडा. या पुरीचंच हो का, एक वेळेस बिस्किट नसलं तर 2 बिस्किटं टाकून का व्हाय ना आम्ही, आणि साखर पाणी पाजतो. काय करायचं, आपण कुणाला बोलायचं, आपल्याला मेहनत करावं लागते, दुसरी नाही ती येत मेहनत करायला. आणि ही जी इकडली कशी आहे ती माहिती आहे का, आमच्या लेकरांना बिस्किट पुडा आणलं नाही तर, आणि आमच्या लेकरांना कपडे लत्ता नाही आम्ही आणले ती, म्हणजे एक जणांनी घेतली होती, हिच्या चुलत्याने घेतली होती, ती पण दीक्षाला घेतली होती, तर मी रिटर्न घेतली होती त्यांना. पण राहिलंय आता आपलं एक असंच देणं, पण देणारच आहे मी एक ना एक वेळेस. कसं आहे माहिती आहे का, बोलायचं आणि निघायचं, अशा गोष्टी नाहीत करत मी. जे माझ्याकडं असेल का नाही, 5 बोटाने जेवढं हो का, 5 बोटं आपली सारखी नसते, जेवढं होईल ना 5 बोटाने देव आपल्याला कुठं पण भरायला राहतो. आणि मी आजपर्यंत देवाचंच केलेलं आहे, त्यामुळं मला काय वाटत नाही, आणि कमी काय आपल्याला कशाची नाही. तर चला, हेड आवडला असलं तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. तर बघा, बानूची लाळ बसवलं की असं होतं.